नमस्कार मित्रांनो, तुम्ही जुन्नरला गेलात आणि किल्ल्यानंतर जर हापशी महल नाही पाहिलं तर काय पाहिलं तुम्ही? तर सगळ्यात अंडररेटेड असलेलं हे ऐतिहासिक स्थळ आहे. सर्वांनी एकदा नक्कीच पाहायला पाहिजे. तर आता आपण टूर करणार आहोत हापशी महलची. आफ्रिकेतील ॲबिसिनिया या प्रदेशावरून अरबी लोकांनी त्यांना हबश किंवा हबशी असे संबोधण्यास सुरुवात केली आणि भारतामध्ये हे लोक जेव्हा आले गुलाम म्हणून त्याला विकत घेतले होते, तर पण हे लोक खूप लढवय्ये आणि पट्टीचे दर्यावर्दी होते, म्हणजे नाविक होते. आणि भारतातील जंजिरा किल्ल्याचे जे सिद्धी हे देखील हापशी वंशाचेच होते. आणि गुलाम म्हणून भारतात आलेल्या अनेकांनी स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर मोठमोठ्या राज्यांचे मंत्रीपद सुद्धा म्हणजे वजीरपद सुद्धा मिळवलेलं आहे. असा हापशीचा जो इतिहास आहे तो खूप चांगला आणि मोठा आहे. हा जो महाल आहे ना, हा जुन्नर शहरापासून साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. हापूस बाग किंवा हापशी बाग मुळे असं नाव पडलेलं आहे. आणि हा मलिक अंबरचा महसूल विभाग याच वाड्यातून चालत असे. हा जो महाल आहे ना, तो दगड, विटा आणि चुन्याचा वापर करून 3 टप्प्यात बांधण्यात आलेला आहे. याचा तळमजला जो आहे तो मुघल स्थापत्य शैलीचा उत्तम नमुना आहे आणि यावर दख्खनी वास्तुकलेचाही प्रभाव दिसतो. याला सुंदर झरोके आणि कोरीव काम केलेले खांब आहेत. या महालाला मोठा राजकीय इतिहास लाभला आहे. पित्याविरुद्ध जो बंड करणाऱ्या दिल्लीचा जो शहजादा आहे शहाजान, पत्नी मुमताज आणि 2 वर्षाचा औरंगजेब यांच्यासह या महालामध्ये मलिक अंबरकडे त्यांनी आश्रय घेतला होता आणि असा त्याचा इतिहास आहे. परंतु त्यांचा मलिक अंबरचा सुद्धा एक वेगळा इतिहास आहे. तर मलिक अंबरचा जर इतिहास जाणायचा झाला तर मलिक अंबर हा जन्माने इथोपिया म्हणजे आफ्रिका येथील होता आणि त्याच्या आई वडिलांनी ना दारिद्र्याला कंटाळून त्याला गुलाम म्हणून विकले होते. आणि त्या काळामध्ये ना माणसं अशीच खरेदी विक्री केली जायची, जशी जनावरे खरेदी विक्री करतात ना तसं या अंबरला विकत घेतलं होतं. कुणी तर निजामशाहातील जे सरदार होता चंगेज खान यांनी विकत केलं होतं. आणि चंगेज खान नंतर अहमदनगर निजामशाहीच्या काळात मलिक अंबर हा निजामाचा प्रधान होता. त्याने शेतजमीन महसुली अर्थव्यवस्था सुधारली आणि निजामशाहीला शेतसाऱ्याचे दर ठरवले आणि महसूल धान्याच्या स्वरूपात न घेता पैशाच्या स्वरूपात गोळा करण्यास सुरुवात केली. मलिक अंबरने आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे 1,500 सैनिक आणि स्वतःचे सैन्य पदक म्हणजे उभारले होते त्यांनी. आणि पुढे हेच त्यांनी याची जो संख्या आहे ना 50,000 पर्यंत नेऊन ठेवली. मलिक अंबरच्या पदरी अनेक मराठा सरदार सुद्धा होते बरे. आणि त्याच्यामध्ये आपले जे आदिलशाह कुतुबशाह यांच्या संयुक्त फौजेसह मलिक अंबरने यांचा पराभव जेव्हा केला तेव्हा यांच्या सोबत जे होते ना शहाजी महाराजांचे वडील जे होते ना मालोजीराव, हे सुद्धा यांच्या सोबत काम करायचे. आणि त्या काळामध्ये निजामशाहीचे संरक्षण करण्याचं काम यांच्याकडे होतं. आणि राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणं आणि लष्करांच्या सोयीची ठिकाणी म्हणजे अहमदनगरवरून जुन्नरला त्यांनी राजधानी हलवली होती. आणि औरंगाबादमधील पाणी पुरवठा व्यवस्था आणि पानचक्कीची उभारणी सुद्धा मलिक अंबरने केली. सध्या जरी इथे या ऐतिहासिक स्थळाची पडझड झाली आहे तरी लोक पाहायला इथे येतात. आणि असा इतिहास आहे. ज्यांना इतिहासावर प्रेम आहे त्यांनी ना नक्कीच अशा स्थळांना भेट दिलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. आपला इतिहास आपल्याला माहिती झाला पाहिजे की कशी लोक बाहेरून येऊन सुद्धा आपल्या देशामध्ये त्यांनी कर्तृत्व गाजवलेले आहे. धर्माचा इथे विषय नाहीये. त्या काळामध्ये ना जी लोक चांगली कामं करायची ते आपल्या कर्तृत्वावर महान बनायची. तसंच बघा किती सुंदर महल बनवलेला आहे. आजूबाजूला सगळीकडे अशी हिरवळ आहे आणि आतमध्ये हा महल आहे. पाण्याचे आतमध्ये किती छान बावडी म्हणजे कुंडासारखं बनवलं आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला म्हणजे काहीतरी तळघर सुद्धा आहेत यामध्ये. आम्ही जेव्हा व्हिडिओ शूट केलं ना तेव्हा. आणि आजूबाजूचा जेव्हा तुम्ही परिसर पाहाल तर मंत्रमुग्ध होऊन जाल. आजही तिथं 2 जोडपे काम करतात. झाडाला पाणी देणं, स्वच्छता, जरासा सुद्धा कचरा नव्हता. आता आम्ही या साईडनं वर आलो होतो, या साईडनं खाली चाललोय. म्हणजे जसं ट्विन बंगलो असतो ना तशा पद्धतीचं त्यांनी बांधकाम केलेलं आहे. झरोके एवढे आहेत आणि रूम त्यांच्या जे आहेत एवढ्या मोठमोठ्या आहेत ना
की तेव्हाच्या काळचे लोक कसे इंजिनियर होते, कसे बांधकाम त्यांनी केलेलं आहे. पायऱ्या थोड्याशा उंच आहेत, चालायला थोडंसं अवघड जातं आपल्याला, पण तेव्हाच्या काळचे लोकच तसे होते, मजबूत, त्यांना कशाचाही त्रास व्हायचा नाही. आणि एका वेळी एकच व्यक्ती जाईल अशी जागा होती. हे बघा ना कसे छान छान, जेव्हा हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये जातो ना, तर अशा प्रकारच्या एका कोपऱ्यामध्ये एक जागा असायची. म्हणजे त्यांनी स्पेशल म्हणजे पडदे वगैरे लावून सुंदर डेकोरेशन करून त्या काळी ठेवत असायचे. किती सुंदर आहे बघा बांधकाम. प्रत्येक ठिकाणी गेलं ना की असं फ्रेश आणि हवेशीर आहे, असा हवेचा झोत येतो. आणि पाणी आता सुद्धा तिथं चालू आहे, आता सुद्धा लोक तिथं त्याची देखरेख करतात. त्याची फीस आहे 40 रुपये एंट्री फीस आहे. हे बघा किती सुंदर नमुने बनवलेले आहेत. त्याच्यावर कलर वगैरे देऊन अजून थोडं कुठं पडझड होत असेल तर तिथलं बांधकाम वगैरे चालू आहे, संरक्षण चालू आहे, त्याला दिले बहुतेक कामं चालू आहेत. बऱ्याच ठिकाणी पडले, तिथं लावलेलं दिसलं आम्हाला. रंग वगैरे रंगरंगोटी केलेला आहे व्यवस्थित. त्याचं म्हणजे पाहून बरं वाटलं की बाबा ऐतिहासिक स्थळाला लोक थोडं तरी म्हणजे महत्त्व देऊन त्याला थोडंसं तरी त्याची जिम्मेदारी घेऊन त्याची सुरक्षा करत आहेत, हे पाहून बरं वाटलं. तर तुम्हाला जर असे स्थळ आवडत असतील तर मला नक्की कळवा. मी आता असेच सिरीज घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. आणि नक्की कमेंट करा, खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा.